हाय, नमस्कार, श्री स्वामी समर्थ। तर आजच्या नवीन ब्लॉगमध्ये माझ्या सर्व मैत्रिणींचे स्वागत आहे। तर आता आपल्याला माहिती आहे की झालं आंब्याची 20 तारीख आलेली आहे, म्हणजे आंब्याचा शेवटचा टप्पा आता आलेला आहे। त्यामुळे आज मी आंब्याचं सांडण केलेलं आहे, त्याचा शॉर्ट व्हिडिओ माझ्या यूट्यूब चॅनलवर गेलेला आहेच। आता मी करणार आहे ते म्हणजे आंबावडी, जी माझ्या घरामध्ये सगळ्यांना अतिशय आवडते। हॉटेलमध्ये एवढी काही चव नाही, मी घेतलेली त्या दिवशी ॲक्च्युली, पण एवढी काय। आणि ह्या रेसिपी ना खरं तर मला करायच्या होत्या जागा देवी, पण खरंच मला वेळ नाही मिळाला तेवढा, कारण तुम्ही बघितले असेल माझ्या व्हिडिओमधून माझा दिवस खूप म्हणजे बिझी एकदम गेलेले आहेत सगळे दिवस माझे, आणि 8च दिवस होते, त्यामुळे माझे दिवस खूप बिझी गेले। त्यामुळे मला ह्या रेसिपी आता मुंबईत येऊन कराव्या लागलेल्या आहेत, पण माझी इच्छा होती खरं तर तिकडे करायचं, पण ठीक आहे। सो आज मी करणार आहे आंबावडी छान अशी। तर आंबावडी कशी करायची त्याची रेसिपी वगैरे सगळी दाखवते, चला किचन। तर इथे मी ना 1 वाटी साखर घेतलेली आहे, 1 वाटी ओला नारळाचा चव घेतलेला आहे, आणि एक थोडी मोठी येती वाटी आंब्याचा पल्प घेतलेला आहे। तर आता पुढची रेसिपी। तर हे जे काही मी आता साहित्य दाखवलेलं आहे, जे घेतलेलं आहे 1 वाटी साखर, 1 वाटी समप्रमाणात घेतलेला आहे, 1 वाटी साखर, 1 वाटी ओला नारळाचा चव, आणि 1 मोठी वाटी जरा ती मात्र थोडीशी मोठी 2 आंबे मी घेतलेले आहेत, हापूस आंबे घेतलेले आहेत, आणि गोड आहेत तरी पण थोडीशी साखर घालायची आहे। तर हे समप्रमाणात घेतलेलं आहे मी तिन्ही पदार्थ हे। तर आता हे मी ह्या मिक्सरमध्ये घेणार आहे आणि मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचे आहे। साखर, आता हे सर्व मिश्रण मिक्सरला बारीक करून म्हणजे फिरव। तर हे अशा पद्धतीने व्यवस्थित झालेलं आहे। आता मी कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये पहिल्यांदा स्टार्टिंगला 2 चमचे तूप घालणार आहे। का तर हे जे आपण मिश्रण केलेलं आहे ते खाली चिकटू नये म्हणून, आणि जाड बूड असलेलीच कढई घ्यायची, नाहीतर काय होईल ते खाली मिश्रण जे आहे आंब्याचं ह्याचं आपण केलेलं आहे मिश्रण ते खाली लागेल, हा चिकटू शकतं म्हणजे। तर त्याच्यासाठी जाड बुडाचीच कढई किंवा पॅन जे काही असेल ते घ्यायचं आहे, आणि आधी 2 चमचे तूप घालायचं आहे। ड्रायफ्रुट्स मी दाखवलेले नाही, वरून ड्रायफ्रुट्स मी घालणार आहे, तर ड्रायफ्रुट्सही घालू शकता तुम्ही। तर आता मी घातलेलं आहे, आता व्यवस्थित ते मिश्रण हलवत राहायचं आहे न थांबता, कारण जर आपण थांबलो, आणि कढई मात्र मध्यम आचेवर ठेवायची आहे कारण खाली चिकटू नये म्हणून। आता मी दाखवलंय की हळूहळू आंब्याच्या पल्पचा ना कलर चेंज होत निघालेला आहे। आणि कमी गॅसवरच करायचं, कारण काय होतं नंतर हे बुडबुडेने उडतात, हातावर उडू शकतात आणि आपल्यालाच भाजण्याची शक्यता असते, म्हणून थोडं हळू काळजीपूर्वक करायचं। अगदी म्हणजे कलरही चेंज झालेला आहे, आणि गोळा होत आलेला आहे। पूर्ण गोळा झाल्याशिवाय आंबावडी होणार नाही। असा चमचा जर उभा राहिला तर ते झालेलं आहे मिश्रण असं ओळखायचं, पण ते अजून नाही, म्हणजे अजून आपलं मिश्रण वडीसाठी तयार नाहीये, थोडं अजून एक 5 मिनिटं हलवावं लागणार आहे। तोपर्यंत इकडे हे मंद आचेवर ठेवलेले, तोपर्यंत पटकन ह्या स्टीलच्या ताटाला आता तूप लावून घे। या कढईमधलं जे मिश्रण आहे ना, हे या चमच्याला असं लागलं पाहिजे, पूर्ण गोळा त्याच्या भोवती झाला पाहिजे, तेव्हा आपल्या आंबावडीचं मिश्रण तयार आहे असं समजायचं। किंवा एक छोटा चमचा घ्यायचा, आपला कांदा पोह्याचा चमचा, तो उभा करायचा आणि बघायचं, जर तो उभा राहिला तर समजायचं की झालेलं आहे मिश्रण।
आहे. तर आता हे ताटाला जे तूप लावलेलं आहे त्याच्यामध्ये मी आता टाकणार आहे हे मिश्रण. आता मी गॅस बंद करते. मिश्रण मी ह्याच्यामध्ये ओतलेलं आहे. हा गरम गरम आहे म्हणून ते आता मी ह्याच्यामध्ये ओतून असं पसरवून ठेवलेलं आहे. आता त्याच्या सुरीने मी आता ते कट करून ठेवणार, म्हणजे वड्यांचा आकार देऊन ठेवणार आणि थंड झाल्यानंतर मग आपण ते वडी एक एक उचलायची आहे. अशा पद्धतीने केलेलं आहे. आता थोडा वेळ ते फॅनवर थंड होऊ दे, त्याच्याशिवाय ते वडी उचलता येणार नाही आपल्याला. तर आंबावडीचं जे मिश्रण आहे थंड झाल्यानंतर मी ते कटही केलेलं आहे आणि अशा पद्धतीने अशा छान अशा फार जाड नाही फार पातळ नाही अशा मस्त अशा ह्या आंबावडी तयार झालेली आहे. खायलाही गोड लागते, हा सुंदर लागते. म्हणजे हॉटेलपेक्षा तरी उत्तम घरी केलेलं छान खूप सुंदर झालेली आहे. खूप सुंदर झाले खरोखर. नक्की ट्राय करा. आंबा सीझन संपत आलेला आहे. नक्की एकदा ट्राय करा, बघा. समप्रमाणात घ्या, सगळं साहित्य परफेक्ट होणार, चुकणार नाही. फक्त पाण्याचा वगैरे हात काही लावू नका. हां, आणि मी काही दूध पावडर वगैरे टाकलेले आहे किंवा मावा वगैरे काही टाकलेलं नाही आहे ना, काहीच, म्हणजे आपण बाकी काहीच नाही टाकलेलं आहे. फक्त हे 3 साहित्य वापरून आपण छान आंबावडी केलेली आहे. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि माझी ही आजची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.